सर काय पूर्ण घटना होती? आतापर्यंत ऑपरेशन कुठपर्यंत आलं आहे आणि काय? जवाहरनगर भंडारा स्थित जी ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे, ज्या परिसरामध्ये आपण आता बोलत आहोत, आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी मोठा स्फोट किंवा एक्सप्लोजन झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच SP भंडारा, कलेक्टर भंडारा संपूर्ण टीमसह तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जे सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन आहे त्यामध्ये सुरुवात केली. आणि पहिल्या फेजमध्ये वेगवेगळे विभाग आहेत. इंडस्ट्रियल सेफ्टी विभाग असेल, पोलीस विभागाशी संलग्न जे इन्व्हेस्टिगेशन करणारे विभाग असतील, ते सर्व विभाग आपला इन्व्हेस्टिगेशनचं काम आता चालू करतील आणि ते आपले अहवाल देतील आणि त्या पद्धतीने पुढील कार्यवाही. त्याप्रमाणे आज सकाळीही आम्हाला 11 वाजेच्या आसपास या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे सर्व आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, पोलीस विभाग, नगरपालिकेकडून आपल्याला अग्निशमन दलाची जी मदत लागते ती मदत, त्याचप्रमाणे आपण जे आपत्कालीन पथक आहे, जे नागपूर महानगरपालिकेचं आपत्कालीन पथक, SDRF आणि NDRF. स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार. मग तो कार्यक्रम 50 लोकांचा असो किंवा 10,000 लोकांचा, पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी.